नमस्कार, राजू पडूळ आपल्याला बातमी देत आहे. पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. नुकतेच कृषी ड्रोन कार्यशाळा MIDC चिकलठाणा येथे घेण्यात आली. मामा ड्रोन हे कृषी ड्रोनची सेवा ही शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरली आहे. कृषी ड्रोन फवारणी हा एक व्यवसाय आता शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून पुढे येत आहे. यामध्ये फवारणीचा खर्च कमी येतो. 10 मिनिटात 1 एकर फवारणी करते. सरासरी 15 ते 20 एकर फवारणी केल्यास 12,000 कमाई करता येऊ शकते. फवारणी करताना विषारी सापापासून व औषधी बाधेपासून बचाव होतो. मजूर कमी लागतात. एक व्यक्ती ड्रोन ऑपरेट करू शकते. सरकारकडून 40 ते 75% अनुदान व कर्ज मिळू शकते. शेतकऱ्यांना आता पीचं उत्पन्न वाढवता येते. ड्रोनद्वारे कीड नियंत्रणात राहते. ड्रोन हा एक आधुनिक नव्या युगाचा उद्योग झाला आहे. सेन्सर्स बॅटरी पण याच्यामध्ये बघू बघा 25,200 mAh लिहून आहे सगळं बघत आहे. 25,200 mAh ची बॅटरी आहे. लिथियम आयन बॅटरीज आहे. कुठली? लिथियम आयन. ते तुम्ही आता ब्लू बॅटरीज बघितली ते होतं लिथियम पॉलिमर. लिथियम पॉलिमर लिथियम आयन काय फरक आहे? व्यावहारिक भाषेमध्ये सांगतो. लिथियम आयन बॅटरीज 2 मिनिटं जास्त चालतात. 2 ते 4 मिनिटं जास्त चालतात. चार्जिंग व्हायला दुप्पट टाईम घेतो. 30 मिनिटं एवढं चार्जिंग. 50 ते 15 मिनिटात ते चार्जिंग होतं. दुसरी गोष्ट, हे जे बॅटरी आहे ना लिथियम आयन, थोडी लाईट चांगली असते. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. माझं नाव धीरज बोर्डे आहे. मी आहे फाउंडर मामा ड्रोन्स या कंपनीचा. मामा ड्रोन्स ही कंपनी यवतमाळ इथे सन 2023 चालू झाली आहे. या कंपनीचं जे उगम आहे ते यवतमाळमध्ये वणी तालुक्यातील पाथरी या गावात झालं आहे. मी स्वतः एक शेतकरी मुलगा आहे. माझे वडील सुभाष पाटील बोर्डे. आमच्याकडे एक 20-22 एकर शेती आहे. आमच्याकडे मेजर लागवड आहे पिकांची, ते सोयाबीन, कपाशी आणि चणा. त्या भागातील प्रत्येक वेळेस सगळ्यांना माहिती आहे इथं की चण्यावरील तुम्हाला फवारणी करायला किती त्रास होतो. तुम्हाला पायाला खार जमतो चण्याचा, तो एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट आहे, सोयाबीनमध्ये आता सगळ्यात जास्त भीती आहे सरप आणि इच्चूची. ते तुम्हाला आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त होती. त्यावेळेस खूप लोक मरून पण पडले त्या गोष्टीमुळे. तर त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ॲक्च्युली आम्ही ही आयडिया आणि कल्पना केली होती. आज ही कल्पना सांगायला चांगली वाटते आम्हाला की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक 15 सेंटर्समध्ये झाली आहेत. आणि त्याबरोबरच आमच्याकडे ऑलमोस्ट एक 20 तरी रिपेअरिंग सेंटर आम्ही उभारणार आहोत ह्या पूर्ण वर्षामध्ये. तुम्हाला सगळ्या सेंटरवर प्रत्येक ड्रोनची रिपेअरिंग मिळून जाईल, सर्व्हिस मिळून जाईल आणि तुम्हाला जे पण ड्रोनसाठी व्यावसायिक नॉलेज पाहिजे ते तुम्हाला इथं मिळून जाईल. आता आपण इथं सगळे जमले आहोत संभाजीनगर येथे. संभाजीनगर आमचं मुख्यालय आहे. संभाजीनगर येथे आम्ही मागच्या वर्षी 2024 सप्टेंबरमध्ये आलो आणि आम्ही नवीनच ऑफिसमध्ये शिफ्ट झालो. मेन मुख्य कारण असं होतं की यवतमाळ येथे आम्ही जेव्हा लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो तेव्हा आम्हाला एक खूप मोठा तबका शेतकऱ्यांचा इकडे बोलवण्याचा प्रयत्न करत होता. आम्हाला भरपूर फोन यायचे की तुम्ही या भागात चालू करा, कारण की या भागात ड्रोन सर्व्हिस हे सगळ्यात मोठा इश्यू होता. आज ड्रोन या भागात ऑलमोस्ट 3-4 वर्ष आधी आले आहेत. अहिल्यानगर येथे आले आहेत, नाशिक इथे आले, पण कुठल्याच ड्रोनला सर्व्हिस चांगली मिळाली नव्हती. याचं मला कारण असं होतं की ह्या ज्या कंपन्या आहेत, जे पण ड्रोनच्या कंपन्या आहेत, सगळ्या पुणे, मुंबई या इतर मोठ्या मोठ्या ठिकाणी असायच्या, मद्रासला असायच्या. तर तो त्यावेळेस कसं व्हायचं की हे कंपन्यांना रिपेअर करायला 2-4-5 दिवस जायचे. तर हे जे ड्रोन आले त्यांना नुकसान व्हायचं. म्हणून आम्ही ही जे रिपेअरिंग सर्व्हिस आहे इथं चालू केली आणि प्रचंड आम्हाला लोकांचा साथ मिळाला. प्रचंड लोकांना आम्ही हे सर्व्हिस प्रोव्हाइड केली आणि आज रोजी आम्ही ऑलमोस्ट एक 50पेक्षा जास्त ड्रोन रिपेअर केले. ते आमच्या कंपनीचे नाही आहे आणि आम्ही लोकांना हॅपीली सांगतो की आमच्याकडे रिपेअरिंग करायला आहे. आम्ही तुम्हाला भरपूर वेळेस आम्ही तुम्हाला निःशुल्क रिपेअरिंग करून देतो. राहिली गोष्ट ड्रोन्सची. आपले जे ड्रोन्स आहे ॲग्रिकल्चर ड्रोन्स आमच्याकडे वेरियस कॅपॅसिटीमध्ये आहे. पण त्याच्याही मला सांगतो की ड्रोनचा फायदा काय. ड्रोन हे गोष्ट शेतकऱ्यासाठी जे ट्रॅक्टरनं रिव्होल्यूशन आणलं आहे ते ड्रोन आणणार आहे.
ट्रॅक्टरमुळे आपलं जेवढं काम वाचतंय तेवढं तुमच्या ड्रोनमुळे समोर जाऊन तुमचं काम वाचेल, त्याच्यापेक्षा अगदी जास्त वाचतं. कारण की शेतकऱ्याला वर्षभरात एक 10 ते 15 फवारण्या लागतात, डिपेंडिंग ऑन क्रॉप आणि डिपेंडिंग ऑन एरिया. तर तुम्हाला त्यावेळेस जेव्हा ड्रोन हे तंत्रज्ञान, आता त्याचा पाऊस चालू आहे, पावसामुळे मध्ये पण तुम्ही अगर तुम्हाला 1 तास 1.5 तास वेळ मिळाला तरी तुम्ही जाऊन ड्रोन फवारणी करू शकता. त्याने काय झालं, तुमची वेळेची बचत झाली. दुसरी मुख्य गोष्ट तुमचं पाण्याची बचत झाली. आजकाल पाण्याची पातळी खूप कमी झाली आहे आणि प्रत्येक जागेवर पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. तर त्यावेळेस 200 लिटर पाणी प्रति एकरामध्ये फवारणी करणं हे आता मूर्खाची गोष्ट होईल. आता तुम्हाला 10 लिटर 12 लिटर पाण्यावर 100% येईल, कारण की तुमचा रिझल्ट पण त्याच येईल. आता औषधीची गोष्ट म्हणतो आपण, आता सरकारचे भरपूरसे एफर्ट चालू आहे औषधीचा वापर कमी करायला, कारण की आपल्या जमिनी बंजर होत चालल्या आहेत जास्त औषध एक्सेस औषध वापरल्यामुळे. तर ड्रोनमुळे काय होतं की तुमचे 30 ते 40% औषध हे तुम्हाला वाचते. त्याचबरोबर औषध तर वाचते, तुमचं श्रम वाचतो. आणि सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे भारतामध्ये, जो लेबर क्रायसिस आहे महाराष्ट्रामध्ये, तर तुम्ही जास्त बघू शकता, कारण की आपल्या इथले लोक समृद्ध झाले, लेबर राहिलेच नाही आहे. आपल्याकडे लोक MP वरून लेबर आणतात, बरोबर. त्यांच्यासाठी हे खूप योग्यचं मशीन ठरलं आहे. 5 मिनिटामध्ये 5-6 मिनिटामध्ये एक एकर फवारणी होते. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला फक्त धुऱ्यावर राहून बांधावर राहूनच फवारणी करायची, मला आज जायची गरज नाही, श्रम कमी झालं आहे. दुसरी गोष्ट आलो आता कंपनीवर. आमच्या कंपनी तुम्हाला 10 लिटर 16 लिटर आणि 20 लिटर अनेक तुम्हाला ड्रोन मिळून जाईल. आमच्या ड्रोनची किंमत 4,30,000 पासून 5-25 आहे. सगळे DGCA सर्टिफाईड ड्रोन्स आहे तुम्हाला मिळून जाईल. याच्यामध्ये तुम्हाला लायसन्सची सुविधा आहे, तुम्हाला ट्रेनिंगची सुविधा आहे, आणि तुम्हाला मुख्य म्हणजे एक वर्ष तुम्हाला मी फ्री सर्व्हिस देतो. कोणाला पण, कोणी पण कुठून पण ड्रोन घेतला तरी फ्री सर्व्हिस देतो. आणि आता होत कसं झालं आहे की भारत सरकारने भरपूर स्कीम काढल्यात. ड्रोन दीदी योजना, हे आपल्या सगळ्यांना ड्रोन दीदी योजना माहिती आहे, खूप फेमस झालेली स्कीम आहे. आता महाडीबीटीद्वारे पण सरकारने ड्रोन देणं चालू केले आहेत. आता फार्म मेकॅनायझेशन, कस्टम हायरिंग सेंटर्स, म्हणजे तुम्ही बेसिकली कृषीसाठी कृषी अवजाराची स्कीम आहे सरकारची, त्याच्या अंतर्गत तुम्ही ड्रोन घेऊ शकता, तर तुम्हाला सबसिडी मिळून जाईल. आता पोखरा आणि इतर जे वेगवेगळे दादा अण्णासाहेब पाटील मला वाटते आहे, त्यांच्या मार्फत, त्या योजनेमार्फत पण तुम्हाला ड्रोन घेता येते. आणि चांगली गोष्ट म्हणजे कशी झाली आता की भारतामध्ये ट्रेनिंग सेंटर वाढत चालले आहेत. शेतकऱ्याचा खूप साथ आहे या ड्रोन टेक्नॉलॉजीला, आणि ड्रोन टेक्नॉलॉजी शेतकऱ्याचं खूप खूप भलं करणार आहे. आणि आम्ही तर म्हणतोय की जे गावागावात लोक जे आज भारतामध्ये एक इश्यू खूप आहे की अनएम्प्लॉयमेंटचा खूप मोठा इश्यू आहे. हे जे ड्रोन टेक्नॉलॉजी आहे तुम्हाला अनएम्प्लॉयमेंट हे गोष्ट हळूहळू कमी करण्यात मदत करेल. कारण की गावच्या पातळीवरच्या लोकांना जॉब कुठे होते सर आजपर्यंत, बरोबर नाही. गावच्या पातळीच्या लोकांना जेव्हा जॉब नव्हते, तर आता ड्रोनच्या मार्फत आणि नवीन टेक्नॉलॉजी अजून जे रोबोटिक्स आर्म येत आहे, रोबोट्स येत आहेत शेतीमध्ये, त्याच्या मार्फत तुम्हाला त्याचा एम्प्लॉयमेंट जनरेशनचं पण तुम्हाला एक संधी मिळून जाईल. मामा ड्रोन का घ्यावं लोकांनी, भरपूर कंपन्या मार्केटमध्ये दिल्या आहे, आपलं काय वैशिष्ट्य काय वेगळं पाहिजे? तर बघा, भरपूर कंपन्या मार्केटमध्ये आहे, ही गोष्ट तेवढीच खरी आहे तेवढीच खोटी आहे. सर्व्हिस ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आज शेतकऱ्याला बघा, तुम्ही आपला शेतकरी गावात राहतो, त्यांना सर्व्हिस टाईमवर मिळाली नाही तर त्यांचा ड्रोनचा बिझनेस बंद राहतो. आपली एकमेव कंपनी आहे महाराष्ट्रामध्ये, आणि काही वर्षांचं भारतामध्ये असणार, ज्याचे एवढे असं सर्व्हिस सेंटर आहे. 15 सर्व्हिस सेंटर आपले पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि वाढत चालले आहेत ते. तर तुम्हाला सर्व्हिसचा इश्यू सगळ्यात मोठा जो इश्यू आहे कंपनीसोबत तुम्हाला मिळणार नाही. दुसरी गोष्ट काय, भरपूर लोक आम्हाला विचारतात की तुम्ही मामा नाव का ठेवलं आहे. एकदम सरळ भाषेमध्ये जर सामान्य लोकांपर्यंत पोहोचायचं तर सामान्य नाव आपल्याला ठेवायला लागेल. आता सुरुवातीमध्ये लोक आम्हाला सिरियसली घेत नाही, पण दॅट इज पार्ट ऑफ द जॉब. जसं आम्हाला लोक भेटतात आणि जसं ट्रेनिंगला लोक सगळे आले होते, तुम्ही बघू शकता की सगळ्यांना त्याचा उत्साह होता, सगळ्यांना किती माहिती मिळाली. तर ते आमचं जे एक्सपर्टीज आहे ड्रोनमध्ये ते तुम्हाला इतर कुठं मिळत नाही. तिसरी गोष्ट आहे प्रोडक्ट क्वालिटी. आम्ही जे प्रोडक्ट बनवतो सर मार्केटमध्ये, तेव्हा सरांना आता मी सगळ्यांना एक्सप्लेन केलं आहे की ते बारीक टेक्निकल गोष्टी आहे आपल्या ड्रोनमध्ये खूप वेगळ्या आहे बाकी लोकांपेक्षा. आमच्या ड्रोनचे आता थोडं नवीन डिझाईनचे ड्रोन पण येते आमच्याकडे, नवीन वेगळ्या पिकासाठी ड्रोन. सपोज आता हॉर्टिकल्चर आहे, जिथं आपल्याला तुम्हाला फळबाग आहे त्यासाठी वेगळे ड्रोन येत आहे. तुम्हाला जिथं आता भाजीपाला वगैरे पीक आहे त्याचे वेगळे ड्रोन येत आहे. इतर आम्ही नवीन इनोव्हेशन्स आता अजून मार्केटमध्ये आणतो. सध्या मराठवाड्यामध्ये डाळिंबचे पीक वाढतंय, त्याच्यासाठी आपल्याकडे काय? मराठवाड्यामध्ये डाळिंबाचं पीक हे घेत जातात. आणि आम्ही आता बघितलं आहे की डाळिंब इतकं सेन्सिटिव्ह पीक असते की तुम्हाला काही व्हायच्या आधी पहिलं फवारणी करायला असते. यासाठी आम्ही 20 लिटरचे ड्रोन मार्केटमध्ये आणले. 20 लिटरचे ड्रोन का बरं? कारण की झाड खूप मोठं असते, कॅनोपी कव्हर खूप मोठं असतो. आता काय झालं आहे सर की सगळ्या लोकांना असं एक आयडिया आली आहे की 10 लिटरमध्ये हे करत होते, पण ही पण गोष्ट संपूर्णपणे खरी नाही आहे. तुम्हाला रिसर्च करून तुम्हाला सांगतो आम्ही की तुम्हाला डाळिंबासारखे किंवा मोठं फळवर्गीय पिकासाठी तुम्हाला 20 लिटरपेक्षा जास्त पाणी वापरायचं.